अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी गुरुचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री गुरुदेव दत्त. जीवनात संकट येतात तेव्हा माणसाचं मन खचतं. पुढे काय होईल, कोण मदत करेल हे समजत नाही. अशा वेळी जर दत्तगुरूंचा आधार मिळाला तर निराशेचं ओझं हलकं होतं. दत्तगुरूंची अनुभूती म्हणजे जणू अंधाऱ्या रस्त्यावर अचानक लागलेला प्रकाश. हा प्रकाश सांगतो, घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. अनेक भक्तांना ही अनुभूती संकटात मिळते आणि त्यांना खात्री पटते की दत्तगुरूंचं नाव म्हणजे जीव वाचवणारा धागा आहे. नंबर 2. एका भक्ताचा अनुभव. तो व्यापारी होता आणि दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा होता. नातेवाईक दुरावले, मित्रांनी साथ सोडली. एका रात्री तो मनोमन दत्तगुरूंचं नामस्मरण करत होता. त्याच क्षणी अंतःकरणातून आवाज आला, घाई करू नको, उद्या सूर्य उगवेल तसा तुझा मार्गही खुला होईल. दुसऱ्या दिवशी अनपेक्षित ठिकाणाहून मदत मिळाली. व्यापार पुन्हा उभा राहिला. भक्त म्हणतो, ही फक्त दत्तगुरूंचीच करुणा, नाहीतर मी संपलो होतो. नंबर 3. संकट म्हणजे नेहमी पैसा किंवा व्यवसायातले नसतात. कधी आजारपणाने माणूस थकतो. एका तरुणीला गंभीर आजार झाला होता. डॉक्टरांनी आशा सोडली होती. तिच्या आईने दररोज दत्तगुरूंची आरती म्हणायला सुरुवात केली. काही आठवड्यातच मुलीची प्रकृती सुधारली. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटलं. आई सांगते, औषधांनी आपलं काम केलं असेल, पण खरी शक्ती दत्तगुरूंच्या कृपेने मिळाली. हा अनुभव संकटात श्रद्धा कशी आधार देते याचं जिवंत उदाहरण आहे. नंबर 4. संकटात मनात येणारा पहिला प्रश्न असतो, आता कोण मदत करेल? पण अनेक भक्त सांगतात, जेव्हा कुणी मदत करत नाही तेव्हा दत्तगुरूंचा हात पुढे होतो. हा हात कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या रूपात, कधी एखाद्या छोट्या संधीच्या रूपात समोर येतो. भक्ताला समजतं की हे दैवी हस्तक्षेप आहे. त्यामुळे संकटात पडलेला माणूस पुढे चालत राहतो. दत्तगुरूंची अनुभूती म्हणजे विश्वासाचं औषध आहे. नंबर 5. एका शेतकऱ्याची गोष्ट आहे. सतत पाऊस न पडल्याने पीक वाळलं, कर्जाचा डोंगर वाढला. रात्री तो शेतात गेला आणि दत्तगुरूंचं नाव घेत रडत बसला. पहाटेपर्यंत तो झोपी गेला. स्वप्नात दत्तगुरू आले आणि म्हणाले, काळजी करू नकोस, जमिनीतून पाणी मिळेल. दुसऱ्या आठवड्यात गावात नवीन विहिरीचं पाणी भरून आलं. शेतकऱ्यांचा जीव वाचला. तो आजही सांगतो, हे माझ्या श्रद्धेचं फळ नाही तर दत्तगुरूंचा थेट स्पर्श होता. नंबर 6. संकटात भक्ताची श्रद्धा तपासली जाते. कधी मार्ग बंद होतात, पण अंतःकरणात दत्तगुरूंचा आधार असेल तर धैर्य उभं राहतं. एकदा एका तरुणाला नोकरी गमवावी लागली. घरच्यांचा विश्वास ढळला, पण त्याने रोज दत्तगुरूंचं दार्शनिक ग्रंथ वाचायला सुरुवात केली. काही महिन्यांनी त्याला अनपेक्षित चांगली नोकरी मिळाली. त्याचा अनुभव असा, दत्तगुरू संकट हटवत नाहीत, पण त्या संकटातून बाहेर पडण्याची ताकद देतात. नंबर 7. दत्तगुरूंच्या अनुभूतीचा सर्वात मोठा अर्थ म्हणजे संकटाच्या क्षणी शांतता मिळणे. बाहेर वादळ असलं तरी आतल्या मनात जर शांततेचा दीप जळत असेल तर संकट फारसं नुकसान करू शकत नाही. अनेक भक्त सांगतात की संकटात दत्तगुरूंचं नाम घेतलं की भीती नाहीशी होते. हीच खरी अनुभूती आहे. बाहेरचं वादळ कितीही असो, गुरूंच्या कृपेने मनात शांतीचं आकाश फुलतं. नंबर 8. काही वेळा संकट इतकी गंभीर असतात की माणूस जीव संपवण्याचा विचार करतो. अशाच एका भक्ताने आत्महत्येचा निर्णय घेतला होता. पण ज्या क्षणी तो पाऊल उचलणार होता तेव्हा त्याच्या कानावर दत्तभक्तीचं गाणं आलं. तो थांबला, रडला आणि प्रार्थना केली. काही दिवसांनी त्याला आयुष्य बदलणारी नवी दिशा मिळाली. आज तोच भक्त इतरांना संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रेरणा देतो. हा अनुभव सांगतो, दत्तगुरू योग्य क्षणी जीव वाचवतात. नंबर 9. दत्तगुरूंची अनुभूती केवळ भव्य चमत्कारात नसते, कधी ती छोट्या छोट्या गोष्टीत दिसते. जसं एखाद्या संकटात अडकलेला विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी एखादा महत्त्वाचा प्रश्न शिकतो आणि तोच प्रश्न पेपरमध्ये येतो.
विद्यार्थी सांगतो, माझ्या प्रयत्नाला दत्तगुरूंचा आशीर्वाद लाभावा. छोटं यश असलं तरी संकटाच्या क्षणी ती कृपा खूप मोठी वाटते. नंबर 10. संकट प्रत्येकाला येतात, पण ती अनुभवांमधूनच माणसाला घडवतात. दत्तगुरूंची अनुभूती म्हणजे संकट केवळ टाळणं नाही, तर त्या संकटातून योग्य मार्ग दाखवणं आहे. भक्तांना जाणवतं की गुरूंच्या छायेत असताना ते कधी एकटे नाहीत. ही अनुभूती आयुष्यभराची शक्ती बनते. संकट आली की भक्त म्हणतो, दत्तगुरू माझ्या सोबत आहेत, आणि हाच विश्वास त्याला पुढच्या टप्प्यावर नेतो. नंबर 11. एका आईचा अनुभव सांगतो. तिचा मुलगा वाईट संगतीत गेला होता. घरात भांडणं, राग, अश्रू सुरू झाले. आईने काही दिवस काहीच बोलणं केलं नाही, पण रोज दत्तगुरूंच्या मंदिरात जाऊन माझ्या मुलाला योग्य मार्ग दाखवा अशी प्रार्थना केली. काही महिन्यातच मुलगा स्वतः बदलला. त्याला अचानक दत्तगुरूंच्या दर्शनाचा स्वप्न अनुभव आला आणि दुसऱ्या दिवसापासून त्याने वाईट संगत सोडली. आई आज म्हणते, मी बोलले नव्हते, पण माझ्यासाठी गुरूंनी माझ्या मुलाशी थेट संवाद केला. नंबर 12. संकटात दत्तगुरूंचं नाव घेतलं की अडथळे आपोआप बाजूला सरकतात. एका विद्यार्थ्याचा अनुभव आहे. त्याला परदेशात शिक्षणाची संधी मिळाली होती, पण विजा प्रक्रियेत अडचणी आल्या. मन खूप खचलं होतं. त्याने दत्तगुरूंची स्तोत्र वाचायला सुरुवात केली. काही दिवसातच प्रक्रिया सुरळीत पार पडली आणि तो सहज प्रवास करू शकला. तो सांगतो, हा केवळ योगायोग नव्हता, ही माझ्या गुरूंची कृपा होती. संकट हटत नाही, पण मार्ग खुला होतो हे त्याला जाणवलं. नंबर 13. दत्तगुरूंच्या अनुभूतीत एक खास वैशिष्ट्य असतं, ते वेळेवर मिळते. एका भक्ताचं घर जळालं होतं. सर्वजण गोंधळले, पण त्याच्या हाताशी कुठून तरी पाण्याची टाकी मिळाली, ज्याने आगीजवळील भाग लगेच विझला. मोठं नुकसान होण्याआधीच संकट थांबलं. भक्त म्हणतो, तो पाण्याचा स्तोत्र अचानक कुठून आला हे आजही कळत नाही, पण मला खात्री आहे की हा दत्तगुरूंचाच हस्तक्षेप आहे. संकट टोकाला पोहोचलं की गुरु योग्य क्षणी हात पुढे करतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओत.